पुण्यातली कचरा कोंडी आता फुटण्याचं नाव घेत नाहीये, कारण कचरा कोंडीचा आजचा 18वा दिवस आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग पाहायला मिळत आहेत। यामुळे सर्वत्र घाण आणि दुर्गंधीचं साम्राज्य आहे। त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट होतोय। विशेष म्हणजे इतक्या आणीबाणीच्या स्थितीत पुण्याचे नेते मात्र परदेशवारीवर गेलेत। महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त तिघेही परदेशवारीवर आहेत। त्यामुळे ही कचरा कोंडी नेमकी कशी फुटणार हा प्रश्न काही सुटताना दिसत नाहीये। काहीच दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती। ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्किल झालं होतं। त्यामुळे त्यांनी आता पुणे शहरातला कचरा टाकायला जोरदार विरोध केलाय। पुणे शहरातील कचऱ्याचा प्रश्न आज 18व्या दिवशी देखील कायम आहे। देवाचिवरुळे आणि फुरसुंगीचे ग्रामस्थ अजून देखील त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि त्यामुळे पुणे शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत। आता आपण आहोत पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये। या ठिकाणी पाहू शकता की कचऱ्याची जी पेटी आहे ती भरून वाहते। अक्षरशः रस्त्यावर कचरा आलेला आहे आणि या ठिकाणी घाण पूर्ण दुर्गंध पसरलेली आहे परिसरामध्ये आणि रोगराईला देखील सुरुवात झालेली आहे। एकीकडे एवढा मोठा गंभीर प्रश्न असताना पुण्याचे महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त परदेशी दौऱ्यावर गेलेले आहेत। तर हा एवढा मोठा प्रश्न या ठिकाणी असंच ते सोडून परदेशीच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। आता पुणेकरांनी दाद मागायची तरी कुणाला, त्यांनी प्रश्न विचारायचे तरी कुणाला, असा प्रश्न या ठिकाणी पुणेकरांना पडलाय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मिकी घई, एबीपी माझा, पुणे।